तुम्ही काय असं वापरलं की तुमचं एवढं पराठी तुमचं 5.5 फूट पर्यंत वाढलं आणि एवढं फांद्या आणि एवढं मस्त आणि हिरवंगार झाड आणि बिना काही आपला रोगाने रोगमुक्त शेती करत आहेत रासायनिकमधून. आणि आपण पाहतो आणि एवढं मोठं शेत आहे बेसूरमधला. उमरेडच्या जवळ एक बेसूर गाव आहे 20 किलोमीटर अंतरावर. आणि यांना आपण बोटं पाहू शकतो. आणि एवढ्या खूप ढगाली पण आलेल्या आहेत. आणि झाड पूर्ण जे शेत आहे ते पूर्ण शेत झाडाला लसलसीत आणि हिरवंगार आणि खूप छान एवढा रिझल्ट मिळाला आहे वेस्टीजच्या प्रोडक्टनी. ह्युमिक, ॲग्री 82 आणि मॉस. आणि त्यांचं म्हणणं आहे की समोरच्या याला जे अर्धं आपण वावर जे रासायनिक यूज केला आणि अर्धा वेस्टीजचा, त्याचा एवढा चांगला रिझल्ट आला आहे. आणि याच्यानंतर रासायनिक मुक्त आपल्याला शेती करायची आहे. आणि समोरच्या व्यक्ती 100% समोरच्या वर्षी 100% रासायनिक खताला मुक्तता देऊन आपलं वेस्टीजचं प्रोडक्ट आपण यूज करू असंतला त्यांचं म्हणणं आहे. आणि हे पाहू शकता हे वेस्टीजचं प्रोडक्ट वापरलेलं आणि हे रासायनिक खत वापरलेलं. एकसारखी पराठी एका दिवशी लावलेली, एका वेळेस लावलेली. आणि हिचं हाईट पहा. आणि आपलं जे वेस्टीजमधनं प्रोडक्ट वापरलं आहे आणि त्यांची हाईट पहा आपल्याला दिसून येईल. आणि आपले जे शेतकरी आहेत त्यांचा हे अनुभव आपण पाहू शकतो. आणि आता आपण त्यांना भेटू. एवढा सुंदर असा वावर आणि इथून जाण्याकरता माणसाला ह्या वाटेल. सर सांगा तू काय वापरला नाही कोणतं 82 हुमिक आणि मॉस. 3 फवारण्या 82 आणि हुमिकच्या केल्या. आता एक फवारणी मॉसची केली आणि आणखी 15 दिवसांनी एक मारणार मॉसची फवारणी. आणि पुढच्या वर्षी बंदी शेती, माझ्याकडे 20 एकर शेती आहे काही. आणि पुढच्या वर्षी पूर्ण शेती वेस्टीजचीच करणार. आणि 2 रासायनिक खत टाकले. पुढच्या वर्षी 2 नाही टाकणार, एकच टाकीत. आणि वेस्टीजचं पण खात आहे ते पण वापरणार पुढच्या वर्षी. बस. चला आपण भेटलो